गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण 10th स्टँडर्ड 6 जो लेसन आहे आपला षष्ठ पाठ जो आहे संस्कृत नाट्ययुग्मम हा बघणार आहोत. संस्कृत नाट्ययुग्मम म्हणजे काय तर संस्कृत नाटकातील 2 उतारे याला म्हणतात संस्कृत नाट्ययुग्मम. आता हा लेसन तुम्हाला परीक्षेसाठी म्हणून फक्त सरलार्थ लेखनम म्हणजे तुमचा जो क्वेश्चन येतो ट्रान्सलेशनचा जो क्वेश्चन येतो त्याच्यासाठी म्हणूनच फक्त हा लेसन करायचा आहे. आता या संस्कृत नाट्ययुग्मम मध्ये 2 पुष्पम दिलेले म्हणजे 2 पाठ दिलेले आहे. प्रथम आहे पहिलं दिलेलं आहे प्रथम पुष्पम म्हणजे इथे एका वेगळ्या नाटकाचा छोटासा उतारा आपल्याला शिकायचा आहे. स्पेशली अभिज्ञान शाकुंतलम याच्यामधला एक छोटासा उतारा आपल्याला ॲज अ ड्रामा म्हणून शिकायचा आहे. आणि दुसरा आहे द्वितीय पुष्पम. याच्यात आपल्याला भासांचं जे काही आहे कर्णभारम हा जो त्यांचा ग्रंथ लिहिलेला आहे पुस्तक जे लिहिलेलं आहे त्याच्यातला एक छोटासा उतारा आपण बघायचा आहे. तर सगळ्यात प्रथम आता आपण आधी बघूया प्रथम पुष्पम. आता प्रथम पुष्पममध्ये काय दिलेलं आहे की कालिदासांनी जे त्यांचं अभिज्ञान शाकुंतलम हे पुस्तक लिहिलेलं होतं त्याच्यामधला एक छोटासा पाठ त्यांनी इथे आपल्याला अभ्यासाला आपल्याला मिळालेला आहे. तर आपण सुरुवात करूया. संस्कृत कविषु कालिदासस्य स्थानम अनन्य साधारण म्हणजे काय संस्कृत कवींमध्ये जे कालिदास आहेत त्यांचं जे स्थान आहे संस्कृत कवींमध्ये ते खूप अनन्य साधारण असं आहे. अभिज्ञान शाकुंतलम इति तस्य प्रसिद्धम नाटकम. कालिदासांचं अभिज्ञान शाकुंतलम हे जे नाटक आहे हे जगामध्ये सगळ्यात प्रसिद्ध असं नाटक आहे. तस्य काव्य नाटकेषु भारतीय संस्कृते मूल्यानांचं प्रतिबिंबम दृश्यते म्हणजे या काव्य नाटकाचं भारतीय संस्कृतीमधले काही जे मूल्य आहे ते त्या मूल्यांचे प्रतिबिंब आपल्याला दिसते त्या नाटकामध्ये. इदानींत काले अपि तस्य साहित्यम जनान रंजयती म्हणजे अजूनही त्या काळापासून तर या काळापर्यंत त्यांचे हे जे नाटक आहे हे नाटक सगळ्या लोकांमध्ये अजूनही आनंद देत आहे. आणि आता आपण जो उतारा दिलेला आहे तो आपण सुरुवात करूया. त्याची सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला मला हे सांगायचं आहे की इथे ब्रॅकेटमध्ये काही वर्ड दिलेले आहेत. ततः प्रविशती वैखानस अन्यो तपसो तापसोच. आता ही सुरुवात अशी का बरं दिलेली आहे तर हा उतारा एका रंगमंचावर प्रस्तुत होतो आहे. म्हणजे ॲज अ आपल्याला ड्रामा शिकायचा आहे तर तो आपल्यासमोर खरोखरच प्रस्तुत होतो आहे आणि ते कॅरेक्टर आपल्यासमोर येऊन हा पूर्ण जो उतारा आहे तो मांडणार आहे आपल्यासमोर. त्याच्यासाठी म्हणून ही अशी सुरुवात दिलेली आहे. तर आपल्याला ते असं अभ्यासायचं आहे की ते नाटक आपल्यासमोर प्रस्तुत होत आहे. तर सुरुवात काय आहे ततः प्रविशती वैखानस अन्यो तापसोच म्हणजे काय नंतर आश्रमवासी आणि इतर 2 तपस्वी प्रवेश करतात. म्हणजे रंगमंचावर सुरुवात कशाने झालेली आहे तर काही एक वैखानस म्हणजे एक आश्रमवासी आणि इतर 2 जे तपस्वी असतात ते रंगमंचावर प्रवेश करत आहे. वैखानस राजानम अवरुद्ध राजन आश्रमो मृगयम न हंतव्य. आता जे तपस्वी त्या रंगमंचावर येतात आणि त्यांना दिसतं की एक राजा रथामध्ये बसून येतो आहे. तर त्याच्यातला जो वैखानस असतो म्हणजे जो आश्रमवासी असतो तो राजाला काय म्हणतो राजाला अडवून की महाराज हा कोण आहे हा आश्रमातला हरिण आहे याला मारणे योग्य नाही याची शिकार करू नये. आशुम प्रतिसंहार सायकम म्हणजे काय याची शिकार करू नये. राज्ञाम शस्त्रम आर्तत्राणाय भवती न तू अनागसी प्रहर्तू म्हणजे वैखानस त्या राजाला काय म्हणतो आहे की हा आश्रमातला हरिण आहे याला मारणं योग्य नाही याची शिकार करू नये. ताबडतोब बाण मागे घ्या. का बरं म्हणून तर राजांचे जे शस्त्र असतात ते कशासाठी असतात दुःखी आणि कष्टी जे लोक असतात त्यांचे रक्षण करण्यासाठी म्हणून राजाने बाण उचलायचा असतो न की निष्पापांवर प्रहार करण्यासाठी म्हणून. कारण त्या हरिणाने राजाचं काही बिघडवलं होतं का नाही. म्हणून तपस्वी जे असतात किंवा तो जो वैखानस असतो आश्रमवासी तो राजाला काय सांगतो की तुम्ही जो हा बाण घेतलेला आहे हा बाण नेहमी राजाने कशासाठी म्हणून वापरायचा आहे की जे दुःखी कष्टी लोक आहे त्यांचे रक्षण करण्यासाठी म्हणून तुम्ही हा बाण वापरायला पाहिजे. याच्या अपोजिटमध्ये जे काही निष्पाप लोक आहे म्हणजे जे प्राण्यांची शिकार करण्यासाठी तुम्ही निघालेले आहेत त्या प्राण्यांची शिकार न करता अशा निष्पाप लोकांवर प्रहार न करता फक्त लोकांचं संरक्षण करण्यासाठी म्हणून तुम्ही हा बाण वापरला पाहिजे. दुष्यंतः प्रतिसंहृत्यः एषः सायकः यथायोक्तम करोति. आता दुष्यंत जो राजा असतो त्या राजाचं नाव काय आहे दुष्यंत. त्या आश्रमवासींनी सांगितल्याबरोबर दुष्यंत हा जो राजा असतो तो सुद्धा त्यांचा ऐकतो आणि काय करतो घेतलेला जो धनुष्यामध्ये रोवलेला जो बाण असतो तो मागे घेतो आणि बोलल्याप्रमाणे करतो.
वैखानस राजन समिधाहरणाय प्रतिष्ठा वयम. आता वैखानस तो राजासोबत बोलतो की महाराज आम्ही समिधा आणण्यासाठी निघालेलो आहे. एषः खलु कण्वस्य कुलपते अनुमालिनी तीरम आश्रमो दृश्यते. म्हणजे हा मालिनी नदीच्या काठावर जो तुम्हाला आश्रय दिसतोय तो कोणाचा आहे? तो कुलपती कण्व मुनींचा आश्रम आहे. प्रविश्य प्रतिगृह्यताम आतिथेय सत्कारः. म्हणजे तुम्ही प्रवेश करून आपण आमचा अतिथी सत्कार करावा. म्हणजे आधी तो आश्रमवासी राजाला ती गोष्ट करण्यापासून म्हणजे हरणाला मारण्यापासून अवरुद्ध करतो आणि त्याच्यानंतर म्हणतो की आम्ही कोण आहे, आम्ही समिधा आणण्यासाठी म्हणून चाललेलो आहे आणि आमचा या नदीच्या म्हणजे या मालिनी नदीच्या काठावर जो तुम्हाला आश्रम दिसतोय तो आमचा आश्रम आहे, जो कुलपती कण्व मुनींचा आश्रम आहे. तर तुम्ही आमच्या आश्रमामध्ये यावं आणि आमचा अतिथी सत्कार स्वीकारावा. दुष्यंत तपोवन निवासिनी अनुपमरोधो मा भूत अत्रैव रथ स्थापय यावत तरामी. आता दुष्यंत म्हणजे तो राजा काय म्हणतो की यांनी मला अतिथी सत्कार करायला बोलवलं आहे म्हणजे मला जायलाच पाहिजे, कारण मी राजा जरी असलो तरी यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी हे राजापद मिळवलेलं आहे. तर त्यांनी एवढ्या नम्रतेने मला जर अतिथी सत्कार करायला बोलवलं आहे तर मला तिथे जायलाच पाहिजे. पण तिथे जायच्या अगोदर त्याच्या मनात काय येतं की तपोवनात जे लोक राहत असतात ते एकदम शांततेने राहत असतात, म्हणून त्या लोकांना कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही याची तो काळजी घेतो आणि स्वतःचा जो रथ आहे तो तिथेच थांबवतो आणि उतरवतो. स्यूतः धूर्तः प्रघर्या अवतरतु आयुष्मान. आणि तो रथ चालवणारा जो सारथी असतो तो सुद्धा त्या महाराजांना म्हणतो की महाराज मी लगाम खेचले आहे, म्हणजे आपला रथ मी इथेच थांबवलेला आहे, तुम्ही उतरावे. दुष्यंत अवतीर्य सूत विनीत वेशेन प्रवेष्ट्यावानी तपोवनानी नाम इदम तावत गृह्यताम. तो काय दुष्यंत राजा आता रथ थांबवल्यावर उतरतो आणि त्या सारथीला म्हणतो की सारथी तपोवनात जायचे म्हटले म्हणजे साध्या वेशाने जायला पाहिजे किंवा त्या साध्या वेशानेच त्या आश्रमामध्ये प्रवेश करायला पाहिजे. इदम इति सूतभरणानी धनु नौपश्चनीय सूत यावद आश्रमवासिनः दृष्टां वा अहं प्रावर्ते तावत दार्थपृष्टः क्रियंताम वाजिनः. असे म्हणून म्हणजे त्या सारथीला तो म्हणतो की तपोवनात जायचं आहे म्हणजे साध्या वेशाने जावे लागेल तिथे आतमध्ये. तर मग मी काय करतो की माझे जे काही मी अलंकार आणि धनुष्य जे आहे ते तुझ्याकडे देतो, हे तू सध्या ठेव आणि मी आश्रमामध्ये जाऊन मी अतिथी सत्कार स्वीकार करून परत येतो. आणि मी आश्रमवासियांना भेटून परत येतपर्यंत तू काय कर की हे जे आपले घोडे आहे रथाचे त्यांना तू त्यांच्या पाठीवर पाणी टाक आणि त्यांना जे काही चारा वगैरे चारायचा असेल ते तू कर. सूतः तथा इति निष्क्रांत. म्हणजे सूत म्हणजे तुझा सारथी आहे तो सुद्धा काय म्हणतो ठीक आहे आणि असे म्हणून तो निघून जातो. म्हणजे कालिदासाने या छोट्याशा उतारातनं आपल्याला काय सांगितलं आहे की जरी दुष्यंत हा राजा होता, राजा असल्यावर सुद्धा एक सारथी जो काही एक आश्रमवासी जो काही त्यांच्या समोर आलेला असतो आणि त्यांनी साध्या शब्दामध्ये त्यांनी सांगितलेलं असतं की तुझा जे बाण आहे हे लोकांचे रक्षण करण्यासाठी आहे, प्राण्यांना मारण्यासाठी म्हणून नाही. तर ती गोष्ट तो राजा ऐकतो. राजा असून सुद्धा ती आश्रमवासीची तो गोष्ट ऐकतो. सोबतच त्यांनी जेव्हा विनंती केलेली असते की तुम्ही आमच्या आश्रमात यावं, आमचा अतिथी सत्कार स्वीकार करावा, तेव्हा सुद्धा तो तयार होतो. आणि तिथे जायच्या अगोदर त्याला काय कळतं की आश्रमातले लोक म्हणजे हे कसे राहत असतात, हे शांततेने राहत असतात, साध्या वेशामध्ये राहत असतात. तर आपण सुद्धा त्यांच्यानुसारच तिथे जायला पाहिजे जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा आपल्यामुळे कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही. या सगळ्या गोष्टी तो तिथे वन बाय वन फॉलो करत असतो. आणि इथे हा उतारा कालिदासांनी आपल्यासाठी संपवलेला आहे. म्हणजे याच्यातनं आपल्याला फक्त हेच शिकायचं आहे की राजा असो किंवा कोणतंही पद असो, समोरची व्यक्ती एखादी जर चांगली गोष्ट सांगत असेल आणि जी आपल्या मूल्यांमध्ये वाढ करणारी असेल तर ती आपण ऐकून घेतली पाहिजे आणि त्या अनुसारच आपण वागायला पाहिजे. यानंतर आपण बघूया द्वितीय पुष्पम. आता द्वितीय पुष्पम मध्ये काय सांगितलेलं आहे, हे द्वितीय पुष्पम कर्णभार या नाटकातनं घेतलेलं आहे. कर्णभार हे नाटक कोणी लिहिलेलं आहे तर भास या कवींनी लिहिलेलं आहे.
भास इति संस्कृत नाट्यसृष्टे प्रथमः नाटककार। आता भास हे जे कवी आहे हे काय आहे, संस्कृत नाट्यातले म्हणजे संस्कृत नाट्य या सृष्टीमधले हे प्रथम नाटककार आहे, म्हणजे पहिले नाटककार आहे ज्यांनी पहिलं नाटक लिहिलं होतं ते म्हणजे भास कवी। तस्य शैली सुबोधा सरसाच, म्हणजे त्यांची जी लिहिण्याची शैली आहे ती काय एकदम सरस म्हणजे सोपी आणि सरळ आहे। भास्य नाटक चक्रे महाभारत कथाम अनुसृत्य लिखतः शोकात्मक एकांक नाम कर्णभारम, म्हणजे भासांनी जे काही नाटक लिहिलेलं आहे त्याच्यामधले त्यांनी एक जे नाटक लिहिलं आहे कर्णभारम हे महाभारत या कथावर अनुसृत्य आहे, पण त्याच्यावर एक शोकात्मक एकांक म्हणजे एक शोकात्मक एकांकिका लिहिलेली होती जिचं नाव आहे कर्णभारम। अस्मिन् प्रसंगे शक्र नाम इंद्र याचक रूपेण आगत्य कर्ण कवच कुंडलानी याचते। आता या आपल्याला द्वितीय पुष्पामध्ये जो काही प्रसंग दिलेला आहे तो काय दिलेला आहे की शक्र, एक शक्र नावाचा व्यक्ती येतो जो इंद्र आहे, म्हणजे इंद्र या रूपाने शक्र म्हणून व्यक्ती येत असतो, जो याचक रूपाने म्हणजे जो भिक्षा मागत असतो तो म्हणजे याचक। आगत्य कर्ण कवच कुंडलानी याचते, म्हणजे तो याचक रूपाने इंद्र कर्णाजवळ कशासाठी म्हणून जात असतो तर त्याची कवच कुंडलाची भिक्षा मागण्यासाठी म्हणून जात असतो। आता हा पाठ चालू करायच्या अगोदर एक थोडीशी इन्फॉर्मेशन देते की इंद्र हा अर्जुनाला स्वतःचा पुत्र मानत असतो आणि त्याला असं वाटते की आता महाभारतामध्ये जे काही युद्ध आहे हे युद्ध जर माझ्या पुत्राने म्हणजे अर्जुनाने जर जिंकायचं असेल तर कर्णाजवळचे कवच कुंडल आपल्याला मागितलेच पाहिजे, कारण जोपर्यंत कर्णाजवळ कवच कुंडल आहे तोपर्यंत अर्जुन हा जिंकू शकणार नसतो। म्हणून आता हे कवच कुंडल कसे मागायचे तर कर्ण हा खूप दानशूर व्यक्ती असतो, म्हणून इंद्र काय करतो की इंद्र स्वतःचं रूप बदलतो म्हणजे याचक रूपामध्ये त्याच्या जवळ जातो आणि स्वतःचं नाव सुद्धा तो नावामध्ये सुद्धा बदल करतो की स्वतःचं नाव तो शक्र ठेवतो, याचक रूपाने जातो आणि त्याच्याकडे जाऊन तो भिक्षा मागत असतो आणि भिक्षा मागत असताना कर्ण ज्या ज्या गोष्टी त्याला देत असतो तोपर्यंत नाही म्हणतो जोपर्यंत तो त्याला कवच कुंडल मिळत नाही। म्हणजे या तऱ्हेने या छोट्याशा पाठामध्ये आपल्याला हे शिकायचं की इंद्राला अर्जुनाला जिंकून द्यायचं होतं, त्याच्यासाठी म्हणून तो कर्णाजवळचे कवच कुंडल मागायला ज्या याचक रूपाने तो गेलेला होता आणि त्या याचक रूपामध्ये त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हटलेलं आहे आणि कशा तऱ्हेने त्यांनी कर्णाकडनं कवच कुंडल काढून घेतलेली आहे हा छोटासा उतारा आपल्याला इथे बघायचा आहे। ततः प्रविशती याचक रूपेण शक्र। आता इथे पुन्हा आधी सुरुवात ही ब्रॅकेटमध्येच झालेली आहे, म्हणजे काय हा सुद्धा उतारा आपल्याला एका ड्रामानुसारच घ्यायचा आहे, म्हणजे रंगमंचावर प्रस्तुत होत आहे त्याच्यानुसारच आपल्याला शिकायचं आहे, म्हणून इथे म्हटलेलं आहे ततः प्रविशती याचक रूपेण शक्र, म्हणजे नंतर याचक रूपाने इंद्र प्रवेश करतो। शक्र कर्णमुपगम्य भो कर्ण महत्तराम भिक्षाम याचे। आता जो इंद्र शक्र या रूपाने म्हणजे याचक रूपाने येतो आणि कर्णाजवळ जाऊन तो काय म्हणतो, हे कर्णा मला मोठी भिक्षा मागायची आहे। कर्ण दृढम प्रीतोस्मी भगवान एषाहम नमस्कार करोमी। महाराज मला खूप आनंद झालेला आहे की तुम्ही मला भिक्षा मागणार आहे, हा मी आपल्याला नमस्कार करतो। आता कर्णाला आनंद होतो की एक मोठा याचक माझ्याकडे आलेला आहे आणि तो मला भिक्षा मागत आहे, म्हणजे त्याला खूप आनंद होतो आणि तो काय म्हणतो की मी तुम्हाला नमस्कार करतो। शक्र आत्मगतम किम न खल्वहम वदामी यदि दीर्घायुम भवेती वदेयम दीर्घायुम भवेत। आता इंद्र स्वतःशीच बोलत असतो त्यांनी नमस्कार केल्यावर, का बरं म्हणून, कारण तो स्वतःशी का बरं म्हणतो की त्याला विचार येतो आता यांनी मला नमस्कार केलाय म्हणजे मला खरंच काहीतरी बोलावं लागेल, तर तो काय मनातल्या मनात काय विचार करतो की मी जर याला दीर्घायू हो असं म्हटलं तर हा काय होईल, हा दीर्घायू होईल, म्हणजे जे काही युद्ध होणार आहे त्याच्यामध्ये हा मरणार नाही, याचं आयुष्य पुन्हा वाढेल। आणि यदि न वदेयम मूढ इतिमा परिभवती। आता मी जर याला दीर्घायू हो असं म्हटलं तर हा दीर्घायू होईल, हा युद्धामध्ये हरणार नाही, आणि मी जर काहीच बोललो नाही तर याला काय वाटेल की हा एखादा मूढ व्यक्ती आहे। मूढ म्हणजे काय, हा मूर्ख व्यक्ती आहे, कारण याचक आहे म्हणजे याने मला आशीर्वाद द्यायलाच पाहिजे, मी दीर्घायू भव जर आशीर्वाद दिला तर हा दीर्घायू होणार आणि मी जर काहीच बोललो नाही म्हणजे काय तो मला मूर्ख समजेल। तस्मात उभयम परिवृत्य किम न खलु भाषे। म्हणून तो काय करतो, हे दोन्ही पर्याय तो टाळतो आणि काय बरं बोलू म्हणून असा तो विचार करत असतो आणि त्याला लगेच सुचतं की ठीक आहे मला काहीतरी सुचलेलं आहे, मी त्यानुसारच त्याला आशीर्वाद देणार। भवतु दृष्टम प्रकाशम भो कर्ण सूर्य इव चंद्र इव हिमवान इव सागर इव तिष्ठतु ते यश। आता तो मनातल्या मनात विचार करतो की मी हे दोन्ही आशीर्वाद त्याला एक तर मी काही बोलणार नाही असं पण करणार नाही किंवा मी दीर्घायू भव असं सुद्धा म्हणणार नाही, तर मला जे नवीन सुचलेलं आहे त्या प्रकारे मी आशीर्वाद
देईल. तर तो काय आशीर्वाद देतो की हे कर्णा तुला मी काय आशीर्वाद देऊ, तू सूर्याप्रमाणे, चंद्राप्रमाणे, हिमालयाप्रमाणे आणि सागराप्रमाणे तुझी कीर्ती कायम राहो. म्हणजे तू जे काही कामं करत आहे किंवा तुझं जे काही नाव आहे हे तू जर शरीर गेल्यानंतर सुद्धा तुझी जी प्रसिद्धी आहे किंवा तुझं जे नाव आहे ते कशाप्रमाणे राहणार आहे, तर जोपर्यंत सूर्य, चंद्र, हिमालय आणि सागर आहे तोपर्यंत या जगामध्ये तुझी कीर्ती पसरणार आहे. कर्ण भगवन किम नोक्तम दीर्घायु भवेती अथवा यदुक्तम तदेव शोभनम यतः हतेषु देहेषु गुणाः धरन्ते. भगवन किम इच्छसी किमहम ददामी. आता कर्णाला सुद्धा थोडा विचार येतो की या याचकाने मला असा का बरं आशीर्वाद दिला. म्हणून तो काय म्हणतो की महाराज तुम्ही मला दीर्घायु भव असा आशीर्वाद का बरं नाही दिला. आणि विचारल्याने तो लगेच म्हणतो की किंबहुना ठीक आहे, तुम्ही जे काही बोललात म्हणजे जे काही मला आशीर्वाद दिलेला आहे तो सुद्धा काय आहे तर छानच आहे. का बरं, कारण देह गेल्यावर माणसाचं फक्त काय त्याचे गुणच फक्त हे राहतात. म्हणून तो पुन्हा काय म्हणतो की महाराज तुम्हाला जे काही मागायचं आहे ते तुम्ही मला मागू इच्छिता. शक्र महत्तराम भिक्षाम याचे. कर्ण महत्तराम भिक्षा भवते प्रदास्ये गोहस्त्रम ददामी. आता शक्र काय म्हणतो की मी तुला काय करणार आहे, मोठी भिक्षा मागणार आहे. तर कर्ण सुद्धा म्हणतो आपल्याला मी मोठी भिक्षाच देणार आहे, मी तुम्हाला काय देतो तर 1000 गायी देतो. त्यावर शक्र काय म्हणतो गोहस्त्रम मिती मुहूर्तकम क्षीरम पिबामी नेच्छामी कर्ण नेच्छामी. इंद्र काय म्हणतो काय तुम्हाला 1000 गायी देणार आहे, या 1000 गायी देतो. 1000 गायीचं मी काय करणार आहे, कारण मी फक्त थोड्या काळपर्यंतच मी दूध पिऊ शकेल, कारण ती जोपर्यंत जिवंत आहे किंवा तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच मी दूध पिऊ शकणार आहे. नको कर्ण मला या तुझ्या 1000 गायी नको. कर्ण किम नेच्छति भवान अपर्याप्तम कनकम दास्यामी. शक्र गृहीत्वा गच्छामी नेच्छामी कर्ण नेच्छामी. आता कर्ण काय म्हणतो की आपल्याला गायी नको आहे ना, तर मी तुम्हाला काय देतो मग अमर्याद सोने देतो. आता पुन्हा त्यावर इंद्र काय म्हणतो की तू मला अमर्याद असे सोने देतो, पण ते सोने मी घरी घेऊन फक्त जाऊ शकतो, काही दिवस मी घालील किंवा काही दिवस मी घरी ठेवील व त्या सोन्याचा पुन्हा उपयोग तर काही होणार नाही, म्हणून मला सोनं सुद्धा तुझं नको आहे. कर्ण तेनही जित्वा पृथ्वी ददामी. शक्र पृथिव्याम किम करिष्यामी नेच्छामी कर्ण नेच्छामी. मग आता कर्ण काय म्हणतो की तुम्हाला आता 1000 गायी किंवा अमर्याद सोने पण नको आहे, तर मग मी तुम्हाला पृथ्वी जिंकून ती देतो. पुन्हा इंद्र काय म्हणतो म्हणजे शक्र काय म्हणतो पृथ्वीचे मी काय करणार, तू जरी मला पूर्ण पृथ्वी जिंकून दिली तरी मी त्याचं काही करू शकणार आहे का, नाही, त्याच्यामुळे मला पृथ्वी सुद्धा नको कर्णा नको. कर्ण अथवा मरिच्छो ददामी. शक्र अभिया. आता पुन्हा या सगळ्या गोष्टीला सुद्धा नाही म्हटल्यावर जो इंद्र आहे तो काय म्हणतो जो कर्ण आहे तो काय म्हणतो आता तुम्हाला या सगळ्या गोष्टी नाही पाहिजे तर मी माझे मस्तक तुम्हाला देतो. आणि असं म्हटल्याबरोबर इंद्राला थोडासा आनंद होतो, तो मनात थोडासा आनंद होतो आणि चेहऱ्यावर थोडासा दुःखीपणा दाखवतो, पण मनातल्या मनात काय करतो, मनातल्या मनात तो काय म्हणत असतो देव करो, मनात म्हणत असतो की देव करो, आणि म्हणजे त्याच्यासमोर तो काय म्हणत असतो की तसं न होवो. म्हणजे मनात त्याला आनंद होतो म्हणून तो म्हणतो की नाही असंच झालं पाहिजे, आणि त्याला आता आन्सर द्यायचा आहे म्हणून तो काय सांगतो की नाही तसं कधीच झालेलं पाहिजे नाही. कर्ण न भेतव्यम अन्यदपि श्रूयताम अंगे सहैव जनित कवच कुंडलाभ्याम सहम ददामी. आता कर्णाला असं वाटतं की जो याचक आहे मी माझं मस्तक कापून देणार आहे म्हणजे तो भिलेला असेल, म्हणून तो त्यांना काय म्हणतो की घाबरू नका, भिवू नका, आणखी एका माझ्या अवयवांबरोबर माझी जी निर्माण झालेली कवच कुंडले आहेत ती मी तुम्हाला देतो. म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी नाही पाहिजे, मी माझं मस्तक द्यायला तयार आहे पण तुम्हाला त्याची भीती वाटत आहे, तर मी माझ्या या अवयवांबरोबर माझ्या शरीरावर जे काही माझं कवच कुंडल आहे ते सुद्धा मी तुम्हाला द्यायला तयार आहे. आणि शक्र म्हणजे लास्ट मध्ये लिहिलं आहे सहर्षम ददातू, आणि म्हणजे शेवटी शक्राला म्हणजे याचकाला जे पाहिजे असतं ते तो मिळवण्यामध्ये सफल होत असतो, म्हणून कवच कुंडला द्यायला तो तयार झाल्यावर तो आनंदाने हो द्या असा म्हणतो, आणि इथे हा उतारा संपतो. म्हणजेच काय आपल्याला या दोन्ही पुष्पांमध्ये फक्त एक छोटासा नाटकाचा एक छोटासा उतारा सांगितलेला आहे ज्यातून आपल्याला त्या नाटकाची हिस्ट्री म्हणजे इतिहासाबद्दल माहिती झालेलं आहे. आणि हा जो लेसन आहे संस्कृत नाट्ययुग्मम हा तुम्हाला परीक्षेमध्ये सरलार्थ लेखनासाठी म्हणूनच फक्त करायचा आहे. थँक्यू.